आचार्य शांती सागर जी महाराज की जय। प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनी महाराज की जय। परम पूज्य आचार्य प्रवरेक्षण सुंदर सागर जी महाराज की जय। परम पूज्य मम दीक्षा गुरु वत्सल सिंधु आचार्य श्रेय सागर जी महाराज की जय। श्रुतज्ञानाचं प्रकरण संपलेलं आहे आणि आता अवधी ज्ञानाचं प्रकरण चालू झालेलं आहे. श्रुतज्ञानाचं जे आपण शिकलो त्याची रिव्हिजन करत राहायची, पुन्हा पुन्हा पाठ्यपुस्तकाची पानं पलटून वाचलं तर आपल्याला पुन्हा पुन्हा 2-4 वेळा वाचल्यावर ते काय होते, पक्क होते. पुढे पुढे वाचत गेलं, मागं वाचलं नाही तर सगळं सापडून गेलं. म्हणून रिव्हिजन सारखं करत राहायची तर ते विषय आपल्याला अवगत होतो. आता अवधी ज्ञानाचं प्रकार आपण काल पाहिलं होतं. अवधी ज्ञान कशाला म्हणायचं? द्रव्य क्षेत्र काल भावाच्या मर्यादेमध्ये जे रूपी पदार्थाला जाणलं ते अवधी ज्ञान. अवधी ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आहे, ते पण आत्मिक साह्यानंच होते. स्पष्ट आहे, ते जेवढं जाणत तेवढं स्पष्ट जाणते, परंतु सर्वाला जाणत नाही. म्हणून त्याला सीमा ज्ञान म्हणजे अवधी ज्ञान म्हणतात. त्या अवधी ज्ञानाची किती भेट केली बहुप्रत्यय कुणाला असते सर? बहुप्रत्यय अवधी ज्ञान कुणाला असतं? आणि कुणाला? तीर्थंकरांना. आणि बहुप्रत्यय अवधी ज्ञान कुठून उत्पन्न होतं? कुठल्या अंगातून उत्पन्न होतं? सर्वांगातून बहुप्रत्यय अवधी ज्ञान. आणि गुणप्रत्यय अवधी ज्ञान कुणाला असतं? गुणप्रत्यय अवधी ज्ञान मनुष्याने तिर्यंच्या. आणि कुठून उत्पन्न होतं ते? सगळ्या अंगातून उठण्याचे ते शुभ चिन्ह, शंखादी चिन्ह, तिथूनच ते उत्पन्न होतं. तिथून त्यांचा तो अवधी ज्ञान कर्माचा क्षोभक्षम होतो. तर आता त्या गुणप्रत्यय अवधी ज्ञानाचे पुन्हा भेद सांगतात पुढे. जे मनुष्य तिर्यंच्या मध्ये गुणप्रत्यय अवधी ज्ञान पण होते, सगळ्यांना असणार नाही, सगळ्या सम्यक पण असणार नाही. काही विशिष्ट सम्यक दृष्टीनंच ते अवधी ज्ञान पण होतं. त्यांना त्या अवधी ज्ञान कर्माचा क्षोभक्षम झाला. आणि तो कशाच्याद्वारे होणार क्षोभक्षम? ज्ञानावरण कर्माच्या क्षोभक्षमाचा अविनाभाव परिणामांच्या विशुद्धीवर पण अवलंबून. म्हणजे आपल्या परिणामांची विशुद्धी वाढली की आपोआप ज्ञानावरण कर्माचा काय होतो? क्षोभक्षम होतो. म्हणून तिथं सम्यक दर्शनाधिकाच्या विशुद्धीच्या द्वारे, तप विशेषाच्या द्वारे त्या अवधी ज्ञानाची उत्पत्ती होते. वीर्यांतराय कर्माचा क्षोभक्षम आणि अवधी ज्ञान कर्माचा क्षोभक्षम. दोन्ही वीर्यांतराय कर्माचा क्षोभक्षम हा प्रत्येक ज्ञानावर आहेच. आता ते गुणप्रत्यय अवधी ज्ञानाचे भेद सांगतात पुढे. गुणपच्चय गोच्छद्धा 372 नंबरचे गात आहे. 372. गुणपच्चय गोच्छद्धा अनुगावट्टिद पवर्तमानिदरा देसो हि परमोहि सवोहित्यति धावोहि गुणपच्चय गोच्छद्धा. गुणप्रत्यय अवधी ज्ञान किती प्रकारचे आहे? छद्दा 6 प्रकारचा आहे.
कोणते 6 प्रकार आहेत तर थोडक्यात सांगितलं. अणुग, अवठिद, अवढमान, इतरा. सूत्र आहे त्यामुळे अत्यंत संक्षेपामध्ये सांगते की गुणप्रत्यय अवधिज्ञानाचे 6 प्रकार आहेत. एक पहिला अनुगामी, अवस्थित, प्रवर्धमान आणि इतर आवरण 3 घ्यायचे. अनुगाच्या उलट अननुगामी, अवस्थितच्या उलट अनवस्थित, प्रवर्धमानाचे वर्धमानाच्या उलट इयमान. अशा अवधिज्ञानाचे 6 भेद आहेत. आपण तत्पर सूत्रामध्ये पण शिकलो. शोभशम निमित्त षड्विकल्प शेषानाम पाठायन तत्पर सूत्र. एक तत्वार सूत्र असा ग्रंथ आहे आपला की जो प्रत्येक जैन व्यक्तीला तो यायलाच पाहिजे. जसं ख्रिश्चन मध्ये त्याला बायबल आलंच पाहिजे, तसं तुम्ही जैन आहे म्हटल्यानंतर तत्वार सूत्र आलंच पाहिजे. तर पूर्ण जैनांवर पूर्ण जैन दर्शन त्या 10 अध्यायामध्ये 10 अध्यायांचे 10 पानं समजा. त्या 10 पानांमध्ये आचार्याने पूर्ण जिनागम म्हटलेलं आहे. कुठलेही काय घेतलं की तिथे सूत्र मिळणारच तुम्हाला. आता हे सगळं वर्णन चालेल हे सुद्धा आहेच ना त्याच्यामध्ये. तिथे संक्षेपामध्ये सांगितलं. शोभशम निमित्त म्हणजे गुणप्रत्यय अवधिज्ञान. शोभशम जरा निमित्त आहे गुणप्रत्यय अवधिज्ञान हे षड्विकल्प 6 प्रकारचा आहे. ते 6 प्रकार कोणते ते समजून घ्या तुम्ही. तिथं काय सगळं सांगत आहे सूत्रामध्ये. सूत्रे संक्षिप्त असतात. तर 6 भेद सांगितले कोणते कोणते सांगितले. तुम्हाला नोट्समध्ये 57 पेज आहे. गुणप्रत्यय अवधिज्ञान अनुगामी तर 3 सांगितले त्यांनी. अनुगामी, अवस्थित आणि वर्धमान. आणि इतर शब्दावरून याच्या उलट पण घ्यायचे. अनुगामीच्या उलट काय घेणार? अननुगामी. आणि अवस्थितच्या उलट काय घेणार? अनवस्थित. आणि वर्धमानच्या उलट काय घेणार? नियमान. असे 6 भेद झाले. तर अनुगामी अवधिज्ञान कशाला म्हणायचं? अनुचा अर्थ होतोय पाठीमागे, गामी म्हणजे जाणार. जो पाठीमागून जातो त्याला अनुगामी. म्हणजे शिष्याला पण म्हणतात अनुगामी, तो त्यांचा गुरुचा अनुगामी आहे, अनुयायी आहे असं म्हणतो आपण. अनुयायी शब्द तसंच अनुगामी शब्द. जे जो मागे जातो, कोण जातो मागे? शिष्य गुरुच्या मागे. तसं हे अवधिज्ञान ज्यालाच झालेलं आहे, ज्या व्यक्तीला, तो कोण असेल, कोणी पण चारित्र्याची असेल किंवा आता इथं मनुष्य तिर्यांची, कारण गुणप्रत्यय अवधिज्ञान आणणार. तर ज्या तिर्यांच्याला किंवा मनुष्याला हे अवधिज्ञान झालेलं आहे तर तो समजा कुठे गेला तर त्याच्याच बरोबर ते राहणार. त्याला काय म्हणायचं? अनुगामी. आणि जर तो समजा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेला तर ते जात नाही, जे अवधिज्ञान जात नाही, त्याला काय म्हणायचं? अननुगामी. तर याचे पण 3 भेद केले, अनुगामीचे आणि अननुगामीचे. कोणते 3 भेद केले? क्षेत्र, भव आणि उभय. दोन्हीचे 3 भेद करायचे. अनुगामीचे पण 3 आणि अननुगामीचे पण 3. क्षेत्र अनुगामी म्हणजे एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात गेला तरी सुद्धा ते जे अवधिज्ञान जातं. म्हणजे आता समजा वाचनगरमध्ये तुम्ही राहता आणि तुम्हाला इथे अवधिज्ञान झालं, होऊ शकतं. जर झालं आणि तुम्ही समजा कोल्हापूरला गेला तर ते तुमच्या तिथे सुद्धा तिथे राहिलं अवधिज्ञान, त्याला म्हणायचं अनुगामी. आणि तुम्ही इथून जागा सोडून दुसरीकडे गेला कोल्हापूरला आणि तिथं तुम्हाला अवधिज्ञानाचं तुम्ही हे द्यायचं आठवला किंवा ते लावला तर तिथं झालं नाही तुम्हाला ज्ञान, तर ते कुठलं म्हणायचं? अवधिज्ञान अननुगामी. क्षेत्र अनुगामी, क्षेत्र अननुगामी दोन्हीला लावायचं.
जे एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात गेल्यावर सुद्धा ते बरोबर जातं त्या ज्याला अवविज्ञान आहे त्याच्या बरोबर, त्याला म्हणायचं क्षेत्रानुगामी. दुसऱ्या भावामध्ये जाणार नाही, ते फक्त क्षेत्रामध्ये जाईल, त्याला म्हणायचं क्षेत्रानुगामी. आणि जे अवविज्ञान तुम्ही हा भाव सोडून पुढच्या भावात गेला, तिथून वरून देवात गेला तरी ते बरोबरच गेलं अवविज्ञान, जे ते नष्ट झालं नाही, तर त्याला काय म्हणायचं? भवानुगामी. भवामध्ये सुद्धा जे बरोबर जाते, हे भाव क्षेत्रानुगामी आहे ते दुसऱ्या भावामध्ये जाणार नाही बरोबर. भवानुगामी असेल ते दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाणार नाही. एकच त्याच्याकडे फॅसिलिटी आहे, तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात गेलं तर मी तुमच्या बरोबर येणार, परंतु दुसरा भाव तुम्ही बदलला तर तुमच्या बरोबर येणार नाही. असा वायदा ज्याचा आहे त्याला म्हणायचं क्षेत्रानुगामी. आणि ज्याचा वायदा काय आहे की दुसरा तुम्ही हे सोडून दुसऱ्या भावात जाऊन येणार तुमच्या बरोबर, परंतु तुम्ही जर हे क्षेत्र सोडून दुसरीकडे गेला तर तुमच्या बरोबर येणार नाही, त्याला काय म्हणायचं? भवानुगामी. जे एकच फॅसिलिटी याच्या बरोबर, क्षेत्र बदललं तरच हे राहतंय, भाव बदललं तर राहत नाही, आणि भाव बदलला तर हे राहतं, परंतु क्षेत्र बदललं तर हे राहत नाही, तर त्याला म्हणायचं भवानुगामी. आणि तिसरं उभयानुगामी, म्हणजे एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात गेलं तरी ते अवविज्ञान नष्ट होत नाही, किंवा तो भाव सोडून दुसऱ्या भावात गेला तरी नष्ट होत नाही. असं जे अवविज्ञान आहे त्याला काय म्हणायचं? उभयानुगामी. ते सम्यक दृष्टी आहे, तो बरोबर कुठे जाणार नाही, माणूस स्वर्गात जाणार. क्षय सम्यक दृष्टी असेल तर नरकात पण जाईल, परंतु म्हणजे जर नरकाचं बंद केलेलं असेल तर, परंतु सामान्य शोषण सम्यक दृष्टी तर तो स्वर्गात जाणार. तर तिथं जाताना ते नष्ट न होता ते बरोबर जातं, म्हणून तिथं अपर्याप्त अवस्थेत सुद्धा अवविज्ञान राहणार. अनुगामी अवविज्ञान जे आहे ते अपर्याप्त अवस्थेत राहणार. त्या अपेक्षा सांगितलं माताजी. अपर्याप्त अवस्थेमध्ये अवविज्ञान कोणत्या अपेक्षेने आहे? अनुगामी अवविज्ञानाच्या अपेक्षेने आहे. म्हणजे घेऊन केलं तर राहणार, नवीन उत्पन्न होणार नाही अपर्याप्त अवस्थेत अवविज्ञान. किंवा स्वर्गात इथं आला तर अपर्याप्त अवस्थेत त्या अनुगामी अवविज्ञान समजा राहू शकेल, परंतु जर नसेल तर ते उत्पन्न तरी होणार पर्याप्त झाल्यावरच. अपर्याप्त अवस्थेत उत्पन्न होत नाही, परंतु पूर्वीच्या भावातून घेऊन आला तर अपर्याप्त अवस्थेत सुद्धा अवविज्ञान राहू शकते. तिथं उपयोग तर लावणार नाही अपर्याप्त अवस्थेत, परंतु त्याचं अस्तित्व असते. तर काय सांगितलं? 3 भेद झाले, क्षेत्रानुगामी, भवानुगामी आणि उभयानुगामी. म्हणजे एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात गेलं तर जाते, परंतु भावामध्ये जात नाही, त्याला म्हणायचं क्षेत्रानुगामी. जे एका भावातून दुसऱ्या भावात गेला तर तिथं बरोबर जातं त्या जीवाबरोबर, परंतु दुसऱ्या क्षेत्रामध्ये जात नाही, त्याला काय म्हणायचं? भवानुगामी. आणि जे दुसऱ्या क्षेत्रामध्ये गेलं तरी राहतं आणि दुसऱ्या भावामध्ये गेलं तरी राहतं, त्याला म्हणायचं उभयानुगामी. आणि अनुगामी, अनुगामीसाठी उदाहरण कसं आहे ना की जसं आपली सावली आहे, आपण जिथं जायचं ते देखील बरोबर आपल्याला, कुठं जायचं ते आपल्या बरोबर येते, त्याला अनुगामी म्हणायचं अवविज्ञान. आणि अनुगामी समजा वेळा मनुष्य काहीतरी बोलला तर त्याचे शब्द आपण घेतो का? हे वेगळं आहे, सोडून देतो तिथंच, ते तिथंच राहतात त्याच्याजवळ, त्याच्याबरोबर जात नाही, त्याला म्हणायचं अनुगामी. पागल आदमी खाली देता है तो वही छूट जाती है, वो उसके साथ नहीं जाती, मतलब वो नहीं लेता अपने ऊपर. हाँ शिष्य है ना ये सब अनुगामी, और जो शिष्य नहीं वो अनुगामी. तर काय सांगितलं? अनुगामी अनुगामी लक्षात आलं ना? पुढे आता अवस्थित अवविज्ञान. अवस्थित अवविज्ञान कशाला म्हणायचं? की जे उत्पन्न झाल्यापासून वाढत पण नाही कमी पण होत नाही, जेवढं आहे तेवढंच राहतं. कारण हे शैक्षणिक ज्ञानासारखं वाढ किंवा त्याच्यात हानी होऊ शकते. आता आपलं शुद्ध ज्ञान आहे की नाही, जरा शास्त्र वगैरे ऐकलं वाचल्यानंतर शिकल्यानंतर वाढतंय, पुन्हा कमी होत आहे, असं दोन्ही होत आहे. परंतु हे अवविज्ञान अवस्थित अवविज्ञान त्याला म्हणायचं की जे झाल्यापासून, उत्पत्ती झाल्यापासून ते शेवटपर्यंत कधी कमी पण होत नाही आणि वाढत पण नाही, तर ते अवस्थित अवविज्ञान आहे. आणि अनवस्थित म्हणजे
जे कधी वाढतंय कधी कमी होतंय. संश्लेष परिणाम झाले की हानी होते ज्ञानाची. कोणा विषयीचे परिणाम वाढले समजा तर त्याच्यामध्ये अवधी ज्ञानामध्ये वाढ होऊ शकते. जसं सांगितलं ना की ते फेफडे येतात ते किट आहे ते फेफडे येतात ते एकदम आलं की काय होतं ते भरपूर भरभरून येते आणि पुन्हा कमी झाले की म्हणजे ते हे झालं की हानी होते त्याची. ते कधी वाढते कधी हानी असं त्या रोगाचं चालू असतं. तसं हे अवधिज्ञान सुद्धा कधी कमी होते कधी वाढतं. म्हणजे त्यांचं चारित्र्य जे आहे ते वर्धमान नाही म्हणजे विशुद्ध नाही तर ते कमी होते असं आहे. आणि तिसरं सांगितलं वर्तमान म्हणजे अवधिज्ञान झाल्यापासून ते वाढतच जाते कमी होतच नाही. परिणामांची विशुद्धी वाढत गेल्यामुळे तो समजा मोक्षगामी जीव आहे त्याचं चरित्र कसं असते वर्धमान आहे तर त्याचं अवधिज्ञान सुद्धा वाढतच जाते ते कमी होत नाही. त्याला म्हणायचं वर्धमान. आणि इतर म्हणजे काय घ्यायचं हीयमान जे अवधिज्ञान उत्पन्न झाल्यापासून कमीच होत जाते. वर्धमानसाठी उदाहरण काय घेणार की शुक्ल पक्षातला चंद्रमा द्वितीय पासून आपण बघतो पौर्णिमेपर्यंत त्याच्या कला वाढतच जातात कमी होतात तर मध्ये नाही वाढत. तसं शुक्ल पक्षातले चंद्रमा त्याच्या कला वाढतच जातात. तसं हे अवधिज्ञान झाल्यापासून त्याच्या परिणामाची विशुद्धी वाढत गेल्यामुळं ते वाढत 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 जात आहे. जसं योग साधन महाराजांचं ज्ञान वाढत चालू शुद्ध ज्ञान अवधिज्ञान शुद्ध ज्ञान दीक्षा घेतल्यापासून वाढत चाललंय तसं ते वाढतच झालं. आणि हीयमान जे कृष्ण पक्षातला चंद्रमा त्याच्या कला काय होतात प्रत्येक दिवशी घटतच जातात ना. तसं हे अवधिज्ञान झाल्यापासून ते कधी वाढणारच नाही कमीच होत जाणार. तर त्याच्या परिणामांची तेवढी विशुद्धी नसल्यामुळे त्या जीवाची ते अवधिज्ञान विशुद्धीनं झालं परंतु त्याच्यानंतर विशुद्धी वाढणार नाही की ते कमी 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 होत जाणार. त्याला म्हणायचं नियमान. ही म्हणजे कमी आणि वर्धमान म्हणजे वाढणं. तर असे हे अवधिज्ञानाचे 6 प्रकार केलेले आहेत. हे लक्षात आले ना? उदाहरण लक्षात ठेवा तुमच्या लक्षात येतं. पुढे आता अवधिज्ञानाचे पुन्हा 3 प्रकार केलेले आहेत. अवस्थेतलं उदाहरण दिले बघा सूर्यमंडल. सूर्य कधी कमी पण होत नाही वाढत पण नाही कारण अवस्थेत असतो. तसं अवस्थेत अवधिज्ञान आणि जे कधी वाढते कधी घटते कधी अवस्थेत राहते ते अनवस्थित. अवस्थेतलं सूर्यमंडल, वर्धमानला शुक्ल पक्षातील चंद्रमा, यमानला कृष्ण पक्षातील चंद्रमा आणि अनवस्थेतला आपलं हे लक्षात घ्यायचं जे फिट येते ना एकदम कमी होते एकदम वाढते असं. पुढे आता दुसऱ्या प्रकाराने भेद करतात. देशावधी, परमावधी आणि सर्वावधी. दुसऱ्या पेक्षेने हे अवधिज्ञानाचे भेद केलेले. देशोही परमोही सवोही. देशावधी अवधिज्ञान, परमावधी अवधिज्ञान, परमावधी आणि सर्वावधी. आता ह्याचंच विस्तारानं थोडं सर्व वर्णन करणार आहे. देशावधी कुणाला म्हणायचं ते पण सांगितलं तुला. जे देशावधी म्हणजे त्याला जे ज्ञान आहे थोडं ज्ञान देश थोडं असं होतं ना पूर्ण नाही देशावधी. परम म्हणजे उत्कृष्ट जे आता प्रदेशाचं हे सांग कोणाला होतं ते सगळं सांगणार आहे. मुलीला जनास हे परमावधी ज्ञान असतं. देशावधी हे चारिगतिकील जीवांना आणि श्रावकांना चतुर्थ गुणस्थानामध्ये पण होतं. 4थ्या 5व्या गुणस्थानवृत्तीला पण असू शकतं. त्याला आमचं देशावधी आणि मुलींना पण असू शकतं. आणि परमावधी हे मुलींनाच होते म्हणून ते उत्कृष्ट अवधी ह्या घेतलं परमावधी.
आणि संपूर्ण अवधी ज्ञानाचा शेवटचा भेद त्याला सर्वावधी वास्तविक वेगळा भेद नाहीये. परमावधीचा शेवटचा विकल्पाला सर्वावधी हे नाव दिलेलं आहे. सर्वावधीमध्ये काही विशेषता नाही. जे पूर्ण अवधी ज्ञान तर म्हणायचं सर्वावधी. गाता नहीं पढ़ी 312 ही चल रही है. अभी 373 लेंगे. देशो ही परमो ही सावयत्या पिता होई. आता पुढं देशावधी ज्ञान कोणता आहे, परमावधी कोणाला ते सांगतात. पुढं 373 नंबर गाता आहे. बपच्चै गोहि देशो हि होई परमसो होई. गुणपच्चै गोनियमा देशो हि वियगुणे होती. देशावधी आहे. 3 भेद केले ना, देशावधी, परमावधी, सर्वावधी. आता पुढे ज्याला विषय लक्षात येईल ना त्याला कुठपर्यंत देशावधी ज्ञान, कुठून परमावधी ज्ञान हे लक्षात येईल सगळं आपल्याला. आता इथे फक्त सामान्य सांगते. तर प्रत्येक ज्ञान ह्या 3 पैकी कोणतं आहे? देशावधी आहे, परमावधी आहे की सर्वावधी आहे? प्रत्येक ज्ञान कोणाचं आहे? देव आणि नारकींना जे होते ते देश हे प्रत्ययावधी ज्ञान. त्यांना कोणतं अवधी ज्ञान असते 3 पैकी? तर देशावधीचे म्हणायचं त्यांचं. देव आणि नारकींचं जे अवधी ज्ञान आहे ते सगळं देशावधीचं आहे. ते परमावधी आणि सर्वावधी नाही, एकच आहे, देशावधीच आहे. आणि परमावधी आणि सर्वावधी जे आहे ते गुणपच्चय गुणनियमान, नियमानं गुणप्रत्यय. हे परमावधी आणि सर्वावधी नियमानं गुणप्रत्यय आहे. आता ते पुढे सांगते ओळीने त्या साईडला देशो ही गुणे परमावधी आणि सर्वावधी नियमानं गुणप्रत्ययच आहे. म्हणजे जे गुणप्रत्यय अवधिज्ञान होतंय मनुष्यांना त्याच्यामध्येच ही परमावधी आणि सर्वावधी संभव आहे. आणि जे गुणप्रत्यय होते मनुष्यांना ते कोणतं आहे? गुणप्रत्यय ते देशावधी आहे की परमावधी आहे की सर्वावधी आहे? तर सांगतात की ते गुणप्रत्यय देशावधी सुद्धा आहे. म्हणजे गुणप्रत्ययमध्ये 3 भेद सांगू आहे, देशावधी, परमावधी, सर्वावधी. परंतु भोप्रत्ययमध्ये एक देशावधीच आहे. जे उलट ह्या भोप्रत्यय त्याच्या खाली काही ना फक्त देशावधी. आणि गुणप्रत्ययाचेच 3 भेद होणार, देशावधी, परमावधी आणि सर्वावधी. जे गुणप्रत्यय ज्ञान 3 प्रकारचं आहे, देशावधी पण आहे, परमावधी पण आहे, सर्वावधी पण. परंतु भोप्रत्यय ज्ञान जे आहे देवनागरीला होतं ते फक्त कुणाला आहे? देशावधी, फक्त देशावधी रूपच आहे. जे त्याचा क्षोभक्षम जो आहे तो एकदम उच्च म्हणजे परमावधी रूप असणार नाही. आता पुढे त्याच्यात सांगतात पुन्हा विशेषता की कुणाला होते विशेष ते देशावधी ज्ञान, परमावधी ज्ञान आणि सर्वावधी ज्ञान, आणि त्याची विशेषता काय आहे हे पुढच्या 2 गाथेमध्ये सांगणार आचार्य स्वतःच. ते गाथा वाचनाचं आपण त्याच्यात थोडंसं बघू. देशो निश्चय आवरम नरतिर्ये होति संयतं निवरम परमो हि सवोहि चरम शरीरस्य विरदस्य देशो निश्चय आवरम नरतिर्ये होति संयतं
प्रमाण केलंय देशावर, एक प्रकारचं नाहीये. त्याला म्हणतात सगळ्यात कमी देशावधी ज्ञान, त्याला काय म्हणणार, जगन्य देशावधी. अगदी थोडाच विषय त्याचा असतो, थोडंसंच जाणतोय. त्याचा पुढे आपण बघणार आहोत सगळं त्याचं जगन्य विषय किती आहे, पुढे त्याचा विषय कसा वाढत जातो वगैरे सगळं सांगणार आहे. परंतु इथं पहिला देशावधी ज्ञान कुणाला असतं ते सांगतायत. देशावधीचं सगळ्यात जगन्य, जगन्य हा शब्द एक पारिभाषिक आपल्या शास्त्रामध्ये जे अत्यंत कमी, सर्वात कमी त्याला म्हणायचं जगन्य. काहीच नाही, आपण म्हणतो नगण्य सगळ्यात कमी आहे तर त्याला म्हणायचं जगन्य. तर हे सगळ्यात कमी देशावधीचं ज्ञान आहे, जगन्य देशावधी ज्ञान. कोणाला असतं ते मनुष्याने ते जगाच. त्याचा स्वामी कोण आहे, नरपिल्ले. सगळ्यात छोटं देशावधी ज्ञान आहे, त्याचे स्वामी कोण आहे, मनुष्य आणि पेरियंश. जे देव आणि नारकीने एवढं कमी देशावधी ज्ञान असणार नाही, परंतु मनुष्य त्यांच्यामध्ये असं एवढं छोटंसं ज्ञान असतं की त्याला जीवाला आणि स्वतःला सुद्धा कळणार नाही त्याला, परंतु क्षोभ होतोय. परंतु त्याला तेवढं लक्षात येईल की नाही सांगता येत नाही, तर एवढंच विषय तरी त्याला लक्षात येणार की आपण अवधी ज्ञानाने जाणतो असं लक्षात येणार. तर सगळ्यात जगन्य अवधी देशावधी ज्ञान मनुष्य तिरेंच्याला होतं. आणि सगळ्यात उत्कृष्ट देशावधी ज्ञान, उत्कृष्ट म्हणजे सगळ्यात टॉप देशावधीचं सगळ्यात शेवटचं ते कुणाला होणार, संजदमी. अंतरे करून नका बसलेल्या ना, 5 मिनिटं थांब ऐका. संजदमी वरम, संयतामध्ये, संयत म्हणजे मुनी, 6व्या-7व्या स्थानामध्ये जे मुनी आहेत त्यांना पण देशावधी ज्ञान होऊ शकते. तर त्यातलं सगळ्यात उत्कृष्ट असणार ते मुनींनाच असणार देशावधी ज्ञान. आणि सगळ्यात जगन्य ते कुणाला असणार, मनुष्यांना. त्यांना कुठल्या ह्याचं असं हे सांगितलं. संयत आणि असंय दोघांना पण असू शकते. देशावधी ज्ञानाचा जगन्य भेद संयमी आणि असंयमी दोन्हींना असू शकते. संयतासाठी म्हणजे 5 नुसार असं लावायचं नाही. संयता संयत योग शब्द आहे, इसे संयत और असंयत ये जगन्य देशावधी ज्ञान ये मनुष्य है, ये संयत भी हो सकता है, असंयत भी हो सकता है. तिरेंचे भी 5 नुसार कोई भी हो सकता है, उसको जगन्य देशावधी ज्ञान भेद. हा सगळ्या दृष्टीच ना, असंयत किंवा संयत 4थं किंवा 5वं गुणस्थान. मुनीला पण आपलं जगन्य ज्ञान होऊ शकतंय. जे जगन्य देशावधी ज्ञानाचे स्वामी संयत पण आहेत आणि असंयत पण आहेत. परंतु उत्कृष्टाचे स्वामी कोण आहे, संयतच. असंयताला एवढं उत्कृष्ट ज्ञान असणार नाही, म्हणून उत्कृष्टाचा स्वामी कोण आहे, संयत मुनीचा आहे. संयत म्हणजेच मुनी. आता उत्कृष्ट भेद कोणता आहे ते सगळे येणार आपल्याला. आणि परमोही सवोही चरम शरीरस्थ विरदस्स. बघा, परमावधी सर्वावधी हे ज्ञान कुणाला होतंय, देशावधीच्या पुढचं ज्ञान त्याला म्हणायचं परमावधी. आणि सगळ्यात परमावधीचं शेवटचं ज्ञान त्याला म्हणायचं सर्वावधी. हे फक्त मुनींनाच होते. तर देशावधीचं उत्कृष्ट जिथं मुनींना होतंय तिथं त्याच्या पुढचं हे परमावधी ज्ञान आहे. मग ते खालच्या असण्याला कसं होईल, तर त्यांच्याला कसं होईल, चरम. आणि ते पण चरम शरीरस्थ, चरम शरीरीलाच होणार. परमावधी म्हणजे चरम शरीरी म्हणजे त्याच भावात जो मोक्षाला जाणार आहे त्याच जीवाला परमावधी किंवा सर्वावधी ज्ञान होऊ शकतं. म्हणून ते कधी नष्ट होत नाही, ते सदैव असणार. जे मोक्षाला जाईपर्यंत राहणार. एकदा झालं समजा परमावधी ज्ञान किंवा सर्वावधी ज्ञान, तर ते मध्ये कधी नष्ट होणार नाही. किंवा तो मनुष्य पुढे येईल होते त्याच्यामध्ये, पुढे दिले पुढच्या गाठीमध्ये दिले, तो कधी मिथ्या दृष्टी पण होणार नाही, कधी असंयत पण होणार
पुढच्या गाथेत सांगितले त्याची विशेषता ते तर आपण घेऊ. पुन्हा त्याचा स्वामी कोण? परमावधी आणि सर्वावधी. ज्ञानाचे स्वामी आहे चरम शरीरी मुनी. चरम शरीराला पण श्रावक अवसर होणार नाही, मुनी झाल्यावरच होणार. काय 6 ते 12 आहेत ना मुनीचे गुणस्थान. 6 ते 12 गुणस्थानापर्यंतच ना सर्वावधी परमावधी सर्वावधी म्हणजे मुनींनाच असणार, परंतु चरम शरीरी मुनींनाच होणार. जे चरम शरीरी नाही समजा, जे अजून पुढच्या भवात स्वर्गात जातील आणि पृथ्वीत जातील तर त्यांना होणार नाही. चरम शरीरी मुनींनाच परमावधी सर्वावधी ज्ञानाची एवढी उत्कृष्ट ज्ञान म्हणजे त्याचं ज्ञान होते. ह्या काळात अवधिज्ञानच म्हणजे अस्तित्वाचा निषेध केलेला नाहीये. अवधिज्ञानाच्या मनात ज्ञानाचं अस्तित्व नाहीये, परंतु अवधिज्ञान होऊ शकते, परंतु फार क्वचित कुठेतरी होते. ते पण जास्त उत्कृष्ट नसणार आहे. आता पुढे एक कथा घेऊया. पडिवादी देसोही अपडिवादी हवंती से साओ विच्छत्तम अविरमणम नय पडिवच्चन्ति चरिमतुगे पडिवादी देसोहि अपडिवादी भवन्ति शेषाः विच्छत्तम अविरमणं नय पडिवच्चन्ति चरिमतुगे. चरिमतुगे म्हणजे शेवटचे दोन म्हणजे कोणते घेणार? परमावधी सर्व. 3 भेद केले ना, देशावधी परमावधी सर्व. तर शेवटचे दोन कोणते आले? ते परमावधी आणि सर्व. हे दोन ज्ञानाची विशेषता सांगता येते. पहिल्यांदा देशावधी ज्ञान सांगितलं. देशो ही पडिवादी शेषावो अपडिवादी भवन्ति. देशावधी ज्ञान कसं आहे? प्रतिपादी आहे. ते देशावधी ज्ञान झाल्यानंतर ते नष्ट होऊ शकते, म्हणजे तो मिथ्यात्वाला पण प्राप्त होऊ शकतो. मग मिथ्यात्वाला प्राप्त झाल्यानंतर अविज्ञान राहते का? नाहीच राहत, नष्ट होते. आणि तो मरून समजा दुसरीकडे गेला तरी नष्ट होते. देशावधी ज्ञान हे प्रतिपादीचा अर्थ नष्ट होतं, टिकून राहत नाही. त्याला म्हणतात प्रतिपादन. ते पडते म्हणजे नष्ट होते. आणि शेषाव म्हणजे परमावधी आणि सर्वावधी कसे आहेत? अप्रतिपादी. देशावधी कसं आहे? प्रतिपादी म्हणजे नष्ट होते. आणि परमावधी आणि सर्वावधी कसं आहे? अप्रतिपादी. हा चरम शरीरीच असल्यामुळं त्याचं ते अवधिज्ञान नष्ट होतच नाही आणि तो कधी खाली पण पडणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यात पण येथेच पुढे सांगितले. चरिमदुगे इच्छत्तम अविरणम नय पटिविच्छन्ति. परमावधी आणि सर्वावधी ज्ञान ज्यांना झालेलं आहे ते मिथ्यात्वाने असंयमाला कधी प्राप्त होत नाही. म्हणजे नियमाने ते मोक्षाला जाणार आहेत आणि झाल्यानंतर ते खाली येतच नाही. म्हणून त्याला काय म्हणतात? अप्रतिपाद्य. मिथ्यात्वाने असंयमाला प्राप्त झाल्यानंतर ते अवधिज्ञान नष्टच होईल ना. म्हणजे कधी मिथ्यात्वाने असंयमाला प्राप्त म्हणजे वर्धमान ज्यांना चारित्र्य आहे ना त्यांनाच हे परमावधी सर्वावधी होते. ज्यांचं निकृष्ट चारित्र्य त्यांना हे परमावधी सर्वावधी ज्ञान होतच नाही. अत्यंत जे आपल्या आत्मस्वरूपामध्ये लीन असतात आणि सतत आपल्या ध्यानामध्ये वगैरे लीन असतात, अशा त्या उत्कृष्ट मुनींनाच हे परमावधी आणि सर्वावधी ज्ञान उत्पन्न होतं. सामान्य देशावधी ज्ञान सुद्धा विशुद्धीने होते, तर हे तर उत्कृष्ट देशावधी ज्ञान आहे परमावधी ज्ञान. तर त्याला परिणामाची अत्यंत विशुद्धी कारणीभूत आहे. म्हणून सांगितलं की हे परमावधी सर्वावधी ज्ञान तद्भव
नवजीवन होतंय आणि तो कधीही पुन्हा मिथ्यात्वाने असे मला प्राप्त होत नाही. तरी प्रतिपाद शब्दाचा अर्थ केला सम्यक्त्वाने चारित्र्यापासून च्युत होऊन मिथ्यात्वाने असे मला प्राप्त होणं, त्याला म्हणतात प्रतिपाद. तो नष्ट झाला, नष्ट होतो म्हणजे मरतो असं नाही घ्यायचं. प्रतिपादी म्हणजे तो त्याच्यापासून च्युत होणं, कशापासून? सम्यक्त्वाने चारित्र्यापासून, त्याला म्हणतात प्रतिपाद. आपल्याला पडणं म्हणजे कसं वाटतंय? शरीराला पडणं किंवा शरीराला मरणं एवढंच माहिती आहे, परंतु परिणामांच्या द्वारे पडणं माहिती आहे की कधी परिणाम पडतात परिणाम चढतात. परिणामाला चढायचं, पडायचं नाही खाली, त्याची काळजी घेतो आपण. शरीराची किती काळजी आहे, कुठं पडू नये, कुठं लागू नये म्हणून शरीराची काळजी, परंतु आपले परिणाम पडू नयेत म्हणून काळजी आहे. जरा असं काय कारण मिळालं की परिणाम म्हणजे विसरायला वेळच नाही, तिथे विचारच करत नाही की किती मोठं आपलं नुकसान होतंय. आपण परिणामापासून खाली घसरतो. थोडंसं कुणी काय म्हटलं आपल्याला तर ते लगेच सहन होत नाही, लगेच आपण काय करतो? त्याला उलट बोलून उत्तर देऊन रिकामं. लगेच कोणी काय म्हणते की लगेच अंतरे गमते संश्लेष परिणाम आपण चालूच केले. मग ते आपण काय केलं? परिणामांच्या द्वारे पडलो तिथं, जे विशुद्धी घसरली. तर तसं सम्यक्त्वापासून आणि संयमापासून च्युत न होणं हे अप्रतिपादित म्हणतात. ते कधीही परमावधी सर्वावधीवाले मंदिराज खाली पडत नाहीत, म्हणजे कधी मिथ्यात्वादाने असंयमात येत नाही, ते बरंच चढ जाणार आणि मोक्षाला प्राप्त होणार. म्हणून सांगितले की विच्छत्तम अविरमणम नय पडे गच्छन्ति चरिमनुगे. परमावधी सर्वावधी ज्ञानवाले मिथ्यात्वाने असंयताला कधीही प्राप्त होत नाही. परिणामांची सतत काळजी घ्यायला पाहिजे. आपण काळजी कशाची घेतो? परिणाम कुठं तर जाऊ देत, परंतु आमचं प्रेस्टीज आहे महत्वाचं. आमचं काय तिथं राहणार मान? जर सगळ्यांच्या समोर आम्हाला बोलले तर आमचा किती अपमान केला आणि लगेच आम्ही दंदन केलं आणि आमचे परिणाम सगळे दिसत नाही. एवढी स्वाध्यायामध्ये विशुद्धी वाढली होती, सगळं झालं होतं आणि 1 मिनिटात विशुद्धी घालवली. ते सांगितलं आचार्य नेहमी सांगतात की मुनींना समजा हे झाला, क्रोध आला किंवा संश्लेष परिणाम झाले तर किती नुकसान आहे, आणि सामान्य श्रावकाला झाला सोडून, त्यामुळे किती नुकसान आहे. तर एक पानपट्टीच्या दुकानाला आग लागली, त्याला किती नुकसान होणार? 5,000 10,000 काय असेल तेवढं नुकसान होणार. आणि सोन्याच्या दुकानाला समजा आग लागली, सोनं हिरा माणिक मोती जवारीच्या दुकानाला, तर काय होणार? त्या ठिकाणी किती नुकसान होणार? करोडो रुपयांचं नुकसान होणार. तसं एक असंयताला समजा संश्लेष परिणाम झाले तर त्याचं जास्त नुकसान नाही आहे, म्हणजे तिथं मिळतं त्याची कमी आहे तर त्याचं नुकसान काय जास्त होणार. परंतु जर संयमी मुनींना किंवा अनेक आहेत, व्रती आहेत, त्यांचे जर परिणाम ढासळले किंवा संश्लेष परिणाम झाले तर त्याची कर्मनिर्जर असंख्यात मुनी चालली होती, ते सगळे काय होणार? निर्जरा थांबली. आणि उलट काय होणार? आश्रव बंद, अनंत पटीनं आश्रव बंद चालू होणार. म्हणजे खूप मोठं नुकसान आहे त्या ठिकाणी, महानुकसान आहे. म्हणून दुसऱ्या असंयमीसारखं लगेच आपण परिणाम आपले खाली ढासळू द्यायचे नाही. परिणामांची जेवढी विशुद्धता टिकून ठेवता येईल आणि जेवढे वाढवता येईल तो प्रयत्न करणं म्हणजे आपलं संयम जीवन आहे. आणि जर नाही परिशुद्धी वाढली तर निदान खाली तरी होईल, त्याची तर आपण काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे की जे परमावधी सर्वावधीवाले मुलीला असतात ते परिणामांची विशुद्धी त्यांची वाढत असते, त्यामुळे ते कधीही मिथ्यात्वाने असे मला प्राप्त होत नाही. म्हणून ते कशा आहेत सांगितलं? अप्रतिपादी असतात. दुसरं पुढाका देशावधी ज्ञानाचं प्रकरण सुरू होत आहे. त्याचं जे द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव याच्या मर्यादेने अवज्ञान होते. मग त्या देशावधीचे किती भेद केलेले आहेत आणि ते भेद त्या प्रत्येक भेदामध्ये त्याचा विषय किती द्रव्याला जाणतं, किती क्षेत्राला जाणतं, किती काळाला जाणतं आणि किती भावाला जाणतं, हे प्रत्येक देशावधी ज्ञानाचं ते वर्णन करणार आहे.
ओम जाना हा मी विशुद्ध ज्ञान दर्शन स्वरूप जीवच आहे, परम पवित्र आहे, परम मंगल स्वरूप आहे. पहा अंतरंगामध्ये परम विशुद्ध स्वरूप आपला निज आत्मा विराजमान आहे. त्यामध्ये या विभाव परिणामांचा मल, कर्मरूपी मल त्यामध्ये नाहीच. ह्या कर्म न कर्मरूपी मलाने रहित, भाव कर्मरूपी मलाने रहित हा मी निर्मल स्वरूपी आहे, अत्यंत स्वच्छ आहे, शुद्ध आहे, विशुद्ध आहे. ती विशुद्धी, ती शुद्धी अनुभवामध्ये घ्या. मूळ वस्तूमध्ये अशुद्धता नसतेच. अशुद्धता ही पराच्या निमित्ताने पर्यायामध्ये उत्पन्न होते. द्रव्य दृष्टीने स्वतःला पहा. हा मी सर्व पर्यायामध्ये एक अखंड शुद्ध परमपारिणामी भाव स्वरूप आहे, निरपेक्ष, स्वतः सिद्ध आहे. टंकोत्कीर्ण ज्ञायक स्वरूप ज्ञानानंद स्वरूप एकत्व स्वरूप